नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि सोबतच एक महत्त्वाची अपडेट आहे। तर मित्रांनो, दुष्काळी अनुदान मंजूर झालेलं आहे आणि हे अनुदान सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे। तर मित्रांनो, हे टोटल 40 तालुक्यांमध्ये हे अनुदानाची वाटप होणार आहे व त्याच्यासाठी पात्र शेतकरी कोण कोण राहणार आहे व मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या GR मध्ये भेटेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, खरीप हंगामी 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकाचे नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात निधी वितरित करण्यात मान्यता देण्याबाबत अपडेट आहे। आता दिनांक 29 फेब्रुवारी 2024 चा हा GR आहे मित्रांनो। यामध्ये काय काय सांगितलं आहे हे आपण थोडक्यात बघणारच आहोत। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले आहे। या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेसच याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात देण्यात येणार आहे। तसेच राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधीकरिता व इतर बाबीकरिता देखील विहित दरामध्ये ही मदत देण्यात येणार आहे मित्रांनो। शासन निर्णय महसूल वन विभागामध्ये दिनांक 27/3/2023 रोजी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहेत। वर नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार ते ऑक्टोबर म्हणजेच जून ते ऑक्टोबर 2023 रोजी व या कालावधीमध्ये जी नैसर्गिक आपत्ती शेतपिकांच्या झालेला आहे व शेतकऱ्यांच्या झालेला आहे, तर या नुकसानाकरिता 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत जी मर्यादा आहे मित्रांनो ती वाढवण्यात आलेला आहे। आता हे जे 3 हेक्टर पर्यंत जे शेतकरी आहेत त्यांना पण या अनुदानाचा दुष्काळी अनुदानाचा लाभ घेता येणार आहे। आता पुढे मित्रांनो, संहिता 2016 मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुक्यानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग इथे बघू शकतात दिनांक 28/6/2018 सुधारित निकष कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे। त्यामधील तरतुदी व 4 येथे नमूद केलेल्या 31/10/2023 च्या शासन निर्णयामुळे राज्यातील 40 तालुके व खरीप 2023 जे हंगाम आहे ते दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। या शासनाच्या निर्णयामुळे जे 4 मधील तरतुदी सादर करण्यात जे तालुके खातेदारांचे कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेला आहे। आणि जे 40 तालुके आहे त्यामध्ये जे खातेदार आहे कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्यात येणार आहे। 33% अधिक नुकसान जर झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला आपत्ती प्रतिसाद देण्यात येणार आहे व 3 हेक्टर मर्यादेपर्यंत यांचं जे अनुदान आहे दुष्काळी अनुदान ते मान्यता भेटणार आहे व मान्य केलं जाणार आहे मित्रांनो। तर इथं पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आलेल्या होत्या। खरीप हंगाम 2023 मधील 40 तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेली शेतपिकाची नुकसानीकरिता वर नमूद क्रमांक 6 ते 11 येथील पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून जे निधी आहे मागणीचे प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आणि याचं जे प्रोत्साहन आहे प्रस्ताव आहे तो सँक्शन केलेला आहे मित्रांनो। लवकरातच लवकर हे जे अनुदान आहे दुष्काळी ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुम्हाला बघायला भेटेल। मित्रांनो, इथे बघू शकतात जे शासन निर्णय आहे खरीप हंगामी 2023 करिता दुष्काळ जाहीर केल्यामुळे जे 40 तालुके आहे त्यामध्ये जे शेतकरी येतात मित्रांनो त्यांच्यासाठी इथे अक्षरी रुपये 2,443 कोटी व 22,71,000 फक्त एवढा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे तो 40 तालुक्यामध्ये वाटप होणार आहे लवकरच। आता इथं जो मेन पॉइंट आहे 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावनांतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्याची जी माहिती आहे विहित नमुन्यावर तयार करून ती संगणकीय जी प्रणालीवर भरावी। ही कार्यवाही 1 महिन्याच्या आत पूर्ण करावी। ही माहिती भरताना खालील बाबी लक्षात घ्याव्या किंवा विचारात घ्याव्या। आता खाली भरपूर अशी माहिती दिलेली आहे मित्रांनो, ती तुम्ही सविस्तर वाचू शकतात। या
जी PDF आहे याची लिंक तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आता इथं बघू शकता, जर तुम्ही आणखी माहिती पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर पण जाऊ शकतात आणि यांची ऑफिशियल वेबसाईट पण दिलेली आहे, या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात। तर मित्रांनो, याच्यामध्ये 40 तालुके कोणते कोणते राहणार आहे तर तुम्हाला ह्याच PDFच्या खाली जर आले तर तुम्हाला इथे बघायला भेटेल। आता ही भरपूर असे तालुके आहेत, तुम्ही सविस्तर PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून बघू शकतात। तर इथं असे काही दिलेलं आहे, अनुक्रमणिका, जिल्हा, तालुका, परत जे शेतकरी आहेत बाधित त्यांची संख्या दिलेला आहे, इथं जमिनीचा प्रकार दिलेला आहे, जी जिरायत आहे, बागायत आहे, सर्व जे एकूण आहे टोटल असे भरपूर माहिती इथं देण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हे तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ही आजची अपडेट होती आपल्या व्हिडिओद्वारे। तर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये नक्की शेअर करा। आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।